माझा प्रश्न आता येत होता की चांगलं स्थळ म्हणजे काय बरं, कसं कसं काय परिमाण असावी त्याची? चांगलं स्थळ याचं परिमाण हे पहा, सगळं रूढ अर्थाने काय बघितलं जातं, दिसायला कसं आहे मुलगा किंवा मुलगी, आर्थिक परिस्थिती कशी आहे आणि माणसं कशी आहेत दोन कुटुंबातली, हे सर्वसाधारणपणे बघितलं जातं आणि बघितलं गेलं पाहिजे, ह्याच्यात काहीच दुमत नाही. पण कोणत्या गोष्टीला किती महत्त्व दिलं पाहिजे ह्याचा हा जर प्रश्न आला तर मुलगा किंवा मुलगी स्वभावाने कशी आहे, मुलगा व्यसनी आहे का ह्याची माहिती, समजा मुलगा व्यसनी आहे ह्याची जर माहिती कुठून इकडून तिकडून मिळाली आहे तर ते स्थळ ब्लॅकलिस्टमध्ये जाऊ शकतं ना. आणि तोच मुलगा निर्व्यसनी आहे असं त्याच्या पाहण्यातल्या आपल्या मित्रांनी जर कोणी सांगितलं तर त्या स्थळाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो, हे बघावं. आणि मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे दिसणं आणि तुमच्या दिसण्याला तर तुम्ही काहीच करू शकत नाही, कारण जन्म तुमचा तसा आहे, गोरा काळा उंच बुटका वगैरे. तुमची आर्थिक परिस्थिती आज अडचणीची असेल तर ती आर्थिक परिस्थिती उंचावता येते. कष्ट करून माणूस पैसे कमवू शकतो आज जरी कॉम्प्रोमाइज्ड असेल आर्थिक परिस्थिती, पण संस्कार स्वभाव याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे की काही हरकत नाही, मुलगी कमी शिकलेली आहे ना तरी पण धडाडीची आहे, मुलगी कमी शिकलेली आहे ना तरी पण संसार नेटानं करणारी आहे, हे कळणं खूप कठीण असतं. हे सहवासानेच कळतं. कुणीतरी असं जो मधला माणूस मध्यस्थी ज्याला म्हणतो त्यांनी जर सांगितलं, ज्याच्यावर आपला विश्वास आहे अशा माणसांनी सांगितलं तर ते आपण करतो. पण त्या प्रत्येक वेळेस ते सगळं लग्नानंतर ठीकठाकच होईल असंही नसतं बरं का. हो, आपण समजून मग ते नंतर पश्चाताप होऊ शकतो की आम्ही गरिबा घरची म्हणून मुलगी केली आणि हिने तर दिवे लावले, असं होऊ शकतं. मग म्हणूनच म्हणतात ना, मॅरेज इज अ गॅम्बल. लग्न हे एक जुगार आहे आणि तो जुगार खेळावा लागतो. आणि वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा स्वभाव बदलणार नाही याची काही गॅरंटी नाही. म्हणजे एखादा आडमुठ्या स्वभावाचा मुलगा किंवा मुलगी की नवरा किंवा बायको यांचा स्वभाव बदलू शकतो, त्यांचे विचार बदलू शकतात, असं नाही आहे की बदलणारच नाही. त्यामुळे तुम्ही आज फक्त तुम्ही ज्यांच्याकडनं स्थळ आलेलं आहे तो जर तुमच्या विश्वासातला माणूस असला तर त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही म्हणालात बाबूराव म्हणून हे लग्न करतोय बरं का, थोडंसं लक्ष असू द्या, हे जे असतं की नाही ते त्याच्यावर विश्वास ठेवण्यासारखं. अनोळखी असेल तर, लव्ह मॅरेज असेल तर काही प्रश्न नाही की ते मुलाची आणि मुलाची बेसिकली जबाबदारी असते, आईवडिलांना फारसं माहिती नसतं. म्हणजे लव्ह मॅरेजेस फेलच होतात अशातला काही भाग नाही. ते लव्ह मॅरेजेस फेल होतात की नाही हा वेगळा विषय आहे. तुम्ही काळजी काय घ्यायची असं जे विचार की अरेंज मॅरेजबद्दल बोलतोय आपण. आणि आपल्याला फार तर लग्न ठरलं आहे, काही केसेस अशा झाल्या आहेत, लग्न ठरलं आहे, साखरपुडा झाला आहे, एंगेजमेंट झाली आणि नवऱ्या मुलाचं किंवा होणाऱ्या मुलीचं काहीतरी झेंगाट हे लक्षात आलेलं आहे किंवा काहीतरी व्यसनी आहे किंवा अजून काही रिलेशनशिपमधले प्रॉब्लेम्स लक्षात आल्यानंतर सुद्धा लग्न मोडलेली आहेत. काळजी काय घ्यायची म्हणजे या लग्न ठरल्यानंतर लग्न करण्याची घाई करू नये. एकमेकांना त्यांना अजून 2-4 वेळेस 4-2 वेळेस भेटू द्यावं, एकमेकांना फोनवर बोलू द्यावं. कधी त्या होणाऱ्या सासू सासऱ्यांनी पण त्या सुनेशी किंवा त्या आईवडिलांनी जावयाशी बोललं पाहिजे, अधूनमधून माहितीही काढली पाहिजे. तेवढंच आपण करू शकतो. शुभविवाहाची गुरुकिल्ली TSTS आपलं चॅनल, थोडं साधं थोडं सोपं.